नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। या ठिकाणी आपण रसपान करीत आहात। ज्यांच्या औदार्यातून, ज्यांच्या आयोजनातून, ज्यांच्या नियोजनातून ही ज्ञान सरिता या ठिकाणी प्रवाहित होत आहे। थोर मोठ्या साधू संतांच्या, महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेलं आपले श्री क्षेत्र भुसावळ आणि भुसावळातील हनुमान नगर आणि हनुमान नगर मधील शिवसैनिक मंडळ, तर या मंडळाच्या अथक परिश्रमाने सर्व हनुमान नगर वासियांच्या सहकार्याने समस्त शिवसैनिक मंडळाच्या धावपळीने, त्यांच्या आयोजनातून, त्यांच्या नियोजनातून मायबाप हो हा ज्ञान यज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे। भगवान परमात्म्याचे लाडके भक्त नामदेव महाराजांचा गाथा सुद्धा या ठिकाणी आपण पारायण करतोय। थोर आपलं भाग्य आहे की आपण पारायणही करतोय आणि नर्मदा मैयाचं पावन चरित्र, अनेक तीर्थांच्या कथा, नर्मदा पुराण आपण या ठिकाणी रसपान करीत आहोत। मायबाप हो, या जीवाला पूर्णता तेव्हाच आहे ज्याप्रमाणे एखादी नदी आहे, त्या नदीला पूर्णता तेव्हाच आहे की ज्या वेळेला ती समुद्राला जाऊन मिळते। मंदिराला पूर्णता तेव्हाच आहे, कधी पूर्णता नुसते खांब बांधल्यावर, ज्यावेळेस मंदिराचा कळस पूर्ण होईल त्याच वेळेला त्या मंदिराला पूर्णता आहे। त्याचप्रमाणे मायबाप हो, जीवाला पूर्णता तेव्हाच आहे की ज्या वेळेला तो भगवत स्वरूप त्याला प्राप्त होईल। आणि म्हणून हा भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे। मायबाप हो, ज्यांची सुंदर अशी संगीताची साथ आहे, माझे समस्त गुरुबंधू मंडळी, सर्व महाराज मंडळी तुम्हाला परिचित आहे, ज्यांचा सुंदर साऊंड आहे, आमचे सतीश भाऊ। खरं म्हणजे मला तुमची आज सेवा घडते आहे, तुमच्या समोर वेळेवाकडे बोलण्याची संधी मिळते आहे, ते पूर्ण श्रेय आमच्या सतीश दादांना जातं। माझा तर कुणाशी परिचय नव्हता, पण दादा माझ्या एका कथेला होते, दादांच्या माध्यमातून मला ही सेवा मिळाली। आमचे गोटू दादा, वारंवार मला त्यांचे फोन आले। तर मायबाप हो, आमचे अनिल दादा आहे की त्यांची खूप मोठी सेवा आहे। मायबाप हो, आपण कुठल्याही सप्ताहाला काय आणतो, अखंड सप्ताह काय आणतो आपण, अखंड हरिनाम सप्ताह। तर मायबाप अखंडता कशामुळे येते माहिती आहे की त्या ठिकाणी अखंड अविरतपणे नामचिंतन चालू असतं। नाही तर बरेच सप्ते त्यांना अखंड म्हणतात लोक, पण तिथं अखंडता नसते। हरिपाठ काकडा आणि दिवसभर मोकळा, बस काहीच नसतं। ना तिथं विनापारा, ना पारायण, ना कथा, ना काही, फक्त काकडा, हरिपाठ आणि रात्री कीर्तन। मग दिवसा कोण असतं तिथं, फक्त कुत्रे आणि लहान लेकरं खेळताना दिसतील तुम्हाला त्या मंडपात। पण मायबाप हो, आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि या सप्ताहामध्ये आमचे अनिल दादा विनापहाराही करतात आणि कार्यक्रमाचं शूटिंगही करतात। ही एक त्यांची सेवा आहे, त्यांनाही धन्यवाद देतो। मिळू नये पण मिळाला
कारण ज्या वेळेला जीव आपल्या आईच्या गर्भात असतो आणि गर्भात असल्यानंतर कसा असतो तो उलटा टांगलेला असतो. नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासीचे दुःख गाढे, कोणापुढे सांगावे. आपण नरक मुतामध्ये त्या ठिकाणी असतो माय बापू, की त्या ठिकाणी त्या जीवाला अनेक वेदना होतात, अतोनात दुःख होत, तेवढं तो दुःख सहन करतो. ते दुःख सहन करतो आणि त्या वेळेला तो देवाला आळवतो. देवाला आळवतो की देवा, अरे किती दुःख आहे बाबा हे. एक वेळ कारी या दुःख वेगळे, एक वेळ कारी या दुःख वेगळे, एक वेळ कारी या दुःख वेगळे, एक वेळ कारी या दुःख वेगळे. दुरिताचे तारे दुरिताचे तारे भोगवणे, दुरिताचे तारे भोगवणे. आठवीन पाय आवाधनवत, आठवीन पाय आवाधनवत, आठवीन पाय आवाधनवत, आठवीन पाय आठवीन पाया आठवीन पाया आठवीन पाया. दुरितांचे जाळे उगवणे, दुरितांचे जाळे उगवणे. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. गर्भातून देवाला आळवतो जीव की देवा, अरे मला खूप वेदना होत आहे, खूप दुःख होत आहे, फक्त एक वेळा मला या दुःखातून तू वेगळं कर. आणि देव त्याची आर्त हाक ऐकतो. कारण बाळ जर रडायला लागलं, जिथपर्यंत ते खेळताय तिथपर्यंत आईला वाटतं नाही नाही लेकरू खेळताय, ती तिच्या कामामध्ये दंग असते. पण ज्या वेळेला ते बाळ रडायला लागतं आणि त्या वेळेला ती आई त्याला आपल्या जवळ घेते, आपल्या स्तनाला लावते, त्याला दूध पाजते. त्याप्रमाणे भगवान परमात्मा जो जगाचा चालक मालक आहे, जगाचा नियंता आहे, बाप हो तो आपला बाप आहे, तोच आपली माता आहे, तोच आपलं सर्व काही आहे. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो माता पिता, तुम्ही
तुम्ही हो माता पिता तुम्ही हो. तोच भगवान परमात्मा आपलं सर्व काही आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विना चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. तोच भगवान परमात्मा आपलं सर्व काही आहे. आणि म्हणून ज्या वेळेला बाळ आर्त हाक मारत, त्या वेळेला तो भगवान परमात्मा त्याच्यावर विश्वास ठेवतो. जसे आईवडील आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात. किती विश्वास असतो आईवडिलांचा? भरपूर विश्वास असतो की नाही नाही माझी मुलगी वाईट वागणार नाही, माझा मुलगा वाईट वागणार नाही. विश्वास असतो. आणि फक्त त्यांच्या जवळून काही घ्यायचंय म्हणून मुलं मुली त्यांना विश्वास दाखवतात आणि अचानक कधी आणि केव्हा त्यांचा विश्वासघात करतात त्या मायबापांना कळत सुद्धा नाही. आणि मग त्या वेळेला मायबापांचे डोळे उघडतात. ते म्हणतात आपण जास्त लाडवलंय. तर देवाच्या बाबतीतही तसंच की देव म्हणतो हा विनवण्या करतोय वारंवार, त्याचं दुःख देवाकडून सुद्धा पाहावलं जात नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा त्याला बाहेर काढतो. हा सांगत होता की मला तुम्ही बाहेर काढा, आठवीन पाय, मी तुझे पाय आठवीन, तुझं नामस्मरण करीन, तुझी कथा ऐकेन, तुझ्या मंदिरात येईल, सेवा करेन. पण ज्या वेळेला तो जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर काय म्हणतो तो माहितीये? केव्हा 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 म्हटलं होतं म्हणतो. तर देवाला सुद्धा धोका देतात लोक, देवाचा विश्वासघात करतात. पण तरी सुद्धा तो भगवंत आपल्यावर नाराज होत नाही. जन्माला आल्यापासून आपली काळजी करतो. काय कमी केलं बरं देवाने? अरे एका एका इंद्रियाची किंमत बघा तुम्ही. जगामध्ये अनेक लोक आहे, अनेक जीवजंतू आहे, पण एक सारखं कुणीच नाही. आता इथं देवाने किती मडके घडवले बरं. आता बघा इथं कथेला आलेले एक सारखं कुणीच नाही. प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे, प्रत्येक माणसाचा चेहरा वेगळा आहे. आणि एक सारखा राहिला असता तर कोणाच्या घरी कोणी दुसरा जेवून गेला असता. म्हणून एक सारखं कुणीच नाही. कुणी काळा, कुणी गोरा, कुणी उंच, कुणी ठेंगणा, कुणी बारीक, कुणी जाड, कुणी कसा, कुणी कसा, एक सारखा जी बात नाही. कारण तो तेवढा चतुर आहे. त्याच्या चातुर्याचं वर्णन हे कोणी करू शकत नाही, एवढा तो चतुर आहे. चतुरा तो शिरोमानी कुणाला मुकुटात कळामाने धन्य ज्योती विठोबा. चतुरा तो शिरोमानी कुणाला चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. त्या भगवान परमात्म्यासारखा चतुर या पृथ्वी तलावर या विश्वात कोणी नाही. आणि म्हणून तर तो देव आहे.
की देवाने जे घडवलेलं आहे, देवाने जे निर्माण केलेलं आहे, त्याला तुम्ही आम्ही कुणीच बदलवू शकत नाही. म्हणून देव तुम्हाला एकच सांगतो की बाबांनो, जन्माला येताना तुम्ही मला विनवण्या करतात, मी तुम्हाला जन्माला घालतो. तर जे तुम्हाला मी दिलेलं आहे, तुम्ही माझ्यासाठी फक्त एक काम करा. बघा तुम्ही, काही लोकांच्या जीवनातले, कुणाच्या जीवनातले 30 वर्ष गेले, कुणाच्या जीवनातले 50 गेले, कुणाच्या जीवनातले 10 गेले, कुणाच्या जीवनातले 20 गेले, 40 गेले. आणि प्रत्येकाच्या जवळ जर काय असेल तर तो म्हणजे काळ आहे. माणसाच्या जवळ काय आहे? काळ. प्रत्येक गोष्टीचा काळ वेळ ठरलेला आहे. काही गोष्टी आपल्या हातात आहेत, पण मरण जर म्हटलं तर ते कुणाच्याच हातात नाही. बघा, बऱ्याच ठिकाणी बोर्ड लिहिलेले असतात की इथं कचरा टाकणे मना आहे, इथं बोलणं मना आहे, इथं रिकाम्या गप्पा करणं मना आहे, इथं उभं राहणं मना आहे, गाडी लावणं मना आहे. सगळं काही बोर्ड लावलेले असतात. पण असा बोर्ड मला दाखवा की इथं मरणं मना आहे. असा बोर्ड वाचला कोणी? सज्जनांनो, तसा बोर्डच नाही. का? की मरण हे केव्हा, कुठे, कसं, हे फक्त देवालाच माहिती. आणि ते मरण आपल्याला येतं, प्रत्येकाला मरावं लागतं. कोणीच असं नाही की तो म्हणतो मला मरायचं नाही, मी श्रीमंत आहे म्हणून मरणार नाही. त्याला सुद्धा मरणाला सामोरं जावंच लागतं. पण त्याच्या आधी भगवंत आपल्याला कळवतात की तुझ्या जीवनातले एवढे दिवस गेले, आता तरी सुधर. एक माणूस म्हणायला लागला, म्हणजे महाराज आता भरपूर झालं, मला आता माळ टाकायची. म्हटलं बाबा तुमचं वय किती वर्षाचं? काही नाही म्हटलं, 46 वर्षाचं. का रे हो, त्या सगळ्या गौऱ्या मसनात गेल्या ना, आता तू 46 वर्षाचा झाल्यावर माळ टाकतो? आतापर्यंत खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिला, आणि आता काय माळ टाकतो? किती दिवस जगणार आहे तू? जास्तीत जास्त 5-10 वर्ष. तर मरण येण्याच्या आधी आपल्याला सावध करतं. बघा, आपण लय हुशार आहेत, पण सावध कसं करतं मरण? सगळ्यात आधी माणसाचे केस पांढरे होतात, पण माणूस एवढा हुशार ती 15 रुपयाची हेरडायची पुडी आणतो, केस काळे करतो. ही काय? अभी तो मैं जवान हो, जवान दिसला पाहिजे. पण हा एक प्रकृतीचा नियम आहे. आपलं जे शरीर आहे हे प्रकृतीचं शरीर आहे, आणि देवाचं शरीर हे पुरुषाचं शरीर आहे. तुम्ही म्हणाल महाराज कसं? तर बाप हो, प्रकृती ही बदलत असते. प्रकृती ही बदलत असते. म्हणून आपलं शरीर लहानपणी किती सुंदर दिसतात लेकरं, वा 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 वा. कधी ओळखीचं नसलं तरी एखाद्या व्यक्तीला जर दिसला तर ते म्हणतं, ये दादू इकडे, चल 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 ये, मला तुझी एक पप्पी घेऊ दे रे. आणि तोच दादू ज्या वेळेला 55-60चा होतो, 60-65चा होतो, सुरकुत्या पडतात, तेव्हा म्हणतं का त्याला कोणी? तेव्हा तो आजोबा झालेला असतो. या वा आजोबा, तुमची एक पप्पी घेऊ द्या. कारण आजोबा तसा राहिला नाही, तसा दिसत नाही की जसा दादू होता. एक आजीबाई आरशाच्या दुकानात गेली. आरशाच्या दुकानात गेली, म्हणायला लागली, अरे बाबा असा आरसा दाखव म्हटले.
त्याची किंमत जास्त असली चालेल पण चेहरा चांगला दिसला पाहिजे. त्या दुकानदाराने 50 रुपयाचा आरसा दाखवला. आजीने पाहिलं, अरे जो तिकडे ते म्हटले काही काम चालले तुझा आरसा 50 रुपयाचा, अजून चांगला दाखव. मग त्या दुकानदाराने 100 रुपयाचा आरसा दाखवला आणि आजीला सांगितलं, म्हटले याच्यापेक्षा भारी आरसा माझ्या दुकानात नाही म्हटले. त्या आरशात त्या आजीनं पाहिलं, 100 रुपये, या आरशाची किंमत 100. अरे असा आरसा फक्त 5 रुपयाला मिळायचा म्हटले आणि त्याच्यामध्ये चेहराही चांगला दिसत होता. तो दुकानदार म्हणायला लागला, तुम्ही केव्हाची गोष्ट करताय? म्हणे जेव्हा मी लग्न करून घरी आली होती तेव्हा. आता आजी 70 वर्षाची झाली. मग 70 वर्षाची झाल्यानंतर तसा चेहरा दिसेल का? सज्जनांनो, तर आपलं हे प्रकृतीचं